नमस्कार मित्रांनो, सागर पाटील पहिला आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत आहे। तुम्ही सर्वजण कसे आहात? मी आशा करतो की आई जगदंबेच्या कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असणार। काय आहे की आजचा आपला ब्लॉग जो आहे तर तो आपल्या आई भवानीचा ब्लॉग आहे। दरवर्षी म्हणजे डायरेक्ट अशी भेट देण्यापेक्षा काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणून मी इथे आलेलो आहे। आणि विशेष म्हणजे काय माहिती की आज जो ब्लॉग आहे बघा, माझा चेहरा स्पष्ट दिसत नसेल तुम्हाला, आणि तो कशाला दिसला पाहिजे, माझा आवाज येतो ना, हे महत्त्वाचं आहे। तर महत्त्वाचं असं आहे की वीज गेलेली आहे, म्हणजे लाईट गेलेली आहे, पाऊस देखील मुसळधार पडत आहे, आणि अशा वातावरणात देखील आज आमच्या आई भवानीची आरती, आई भवानीचा जल्लोष एकदम मोठ्या पद्धतीने म्हणजे मोठ्या जल्लोषाने होत आहे। तर ती फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि विशेष म्हणजे आपल्यामध्ये जो इफेक्ट आहे तो एक नॅचरल इफेक्ट आलेला आहे। या इफेक्टसाठी बॉलिवूडवाले पैसे मोजतात करोडो वगैरे, पण आपल्याला आई जगदंबेने एकदम फ्रीमध्ये करून दिलेला आहे। त्याबद्दल आई भवानीची कृपा आपल्या सर्वांवरच आहे। तर आता आपल्याला मंदिरात जायचं आहे। मंदिरात जे काही ॲक्टिव्हिटी आहे, भजन आहे किंवा आरती आहे, ती आपण घेणार आहोत। आणि यावेळी या ब्लॉगला नक्कीच मजा येईल। आणि हा माझा पहिलाच असा ब्लॉग असेल की लाईट नाही तरी नॅचरल पद्धतीने शूट झालेला। जय आई भवानी माता, जय भैरदेव।
बघायला होतो आणि ती ॲक्टिव्हिटी म्हणजे पारंपरिक नृत्य आपण पाहिलं आहे. कसं आहे की यावेळी म्हणजे हल्ली कसं झालं की 21 शतकामध्ये डीजेच्या या जमान्यामध्ये ना अशी पारंपरिकता कुठेतरी हरवलेली आहे. परंतु आमच्या आई भवानी मंदिरामध्ये ही पारंपरिकता पाहायला मिळते. एकदा आपण फोकस कसं आपल्या संस्कृतीवर केलेला आहे. बघा माझा चेहरा पण दिसत नाही, लाईट पण नाही आहे, पण मला फक्त काय करायचं आहे की आपल्या संस्कृतीचा प्रसार करायचा आहे. काय झालं तर संकटे किती येऊ दे, आपले आई भाऊ आपल्या पाठीशी आहे, त्याच्यामुळं आपण एकदम धीरण जातो. आता थोड्याच वेळात आरती सुरू होईल, तेव्हा आपण आरती पाहूया. क्लायमॅक्स छान आहे. म्हटलं ना की बॉलिवूडवाले करोड मोजतात, पण आपल्याला नॅचरल पद्धतीने भेटलेलं आहे. जाऊया. जय भवानी. यावेळेस एक आनंदाची गोष्ट घडली, ती म्हणजे आई भवानी माता मंदिर ट्रस्टने मला आरतीचा मान दिला. सर्वप्रथम ट्रस्टचे खूप खूप धन्यवाद आणि आमच्या गजाननाचे देखील, कारण आरती चालू असताना त्यांनी कॅमेरामनची धुरा सांभाळली. सर्वदा की जय. कहता वार्ता विघ्नाती श्री प्रेम कृपा दया सर्वांचे सुंदर सिंधुराती कंठी जोते मारा जय देव जय देव जय मंगल मूर्ती वर्षण मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नागाती पाऊस जरी पडत असला तरी आमचा भाविक थांबत आणि मी देखील थांबणार नाही.
चला आपण आता प्रसाद खायला जाऊया. तर प्रसादाची वाटप होत आहे. एकदम शिस्तप्रिय पद्धतीने अगदी प्रसाद घेतला जातो आणि छान आहे. म्हणजे अरे वा, नमस्कार गौरव पाटील साहेब. तर मित्र कसं झालं की आरतीच्या शेवटच्या कडव्याला म्हणजे लाईट आलेली आहे. पण कसं आहे की आज आपल्याला म्हणजे काय पर्यायच नव्हतं त्यावेळी की लाईटच नव्हती. आणि मेन म्हणजे कसं आहे की शेवटच्या कडव्याला शूट करू शकत नाही, कारण नंतर टाईम पण एवढा लागतो की आरती म्हणजे उरकली असती. शेवटी कसं आहे की हा निसर्गाचा नियम आहे, तो आपल्याला पालन करावा लागतो. आरती त्याच्या बरोबर टायमात सुरू होते आणि आपला आरती मेन शूट करायची होती. त्यामुळं कालोख असो वा उजेड असो आरती शूट करणे फार गरजेचं असतं. आणि विशेष म्हणजे कसं की दरवर्षी आपण प्रकाशामध्येच आपण शूट करतो, तर यावेळी आपण अंधारात शूट केलं. आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की कितीही अंधार दाटला तरी आईचं तेज कायम आहे, आईच्या भक्तांचं तेज कायम आहे. ते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये दिसलं. बरेच भाविक भक्तांची मी माफी मागेन, कारण कसं आहे की लाईट नसल्यामुळे बऱ्याच चेहरे स्पष्ट दिसत नाही आहे. जरी आपण मोठा व्हिडिओ कॅमेरा आणला असता तरी पण हॅलोजनसाठी लाईट लागलीच असती. शेवटी अवस्था तीच. तरी आपण काही प्रयत्न केलेले आहेत जेणेकरून चेहरा थोडाफार का होईना दिसायला पाहिजे. आणि क्लायमॅक्स देखील छान होता. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा ना, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी आई भवानी माता मंदिर ट्रस्ट केलवलीचे खूप खूप त्यांना आभार देतो, जेणेकरून मला त्याही आरतीचा मान दिलेला आहे. तरी त्यांचे परत एकदा धन्यवाद देतो त्यांना मी. आणि व्हिडिओ संपवतो. जय आई भवानी.